जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. सुरू करूया का? हो सर. सर हो सर. अच्छा. कोणी हे अभ्यासार्थ प्रश्न केलेत का? घरी अटेम्प्ट केला का कोणी? हो केले सर. ओके. आणखीन कोणी कोणी केलेत? पटकन उत्तरं बघूया. ओके. हा म्हणजे कारण हा असे प्रश्न येतात. आपल्या शेतकऱ्यावरचा हा आपला धडा झालेला आहे. त्याच्यामुळे हम्म, त्याच्यावरती किंवा इतर तर प्रश्न म्हणजे जास्ती मोठी मोठी उत्तरं नसतात, पण एका शब्दातले असतात उत्तरं. पण आपल्याला हा देता आली पाहिजेत. त्याच्यामध्ये विभक्ती बरोबर आली पाहिजे, हेच अपेक्षित असतं. तर आपण हम्म, आता हम्म. सुरू करूया. मग आता पटकन संपूया हे. ठीक आहे ना? हा. तर कृषकः किम सिंचती? कोण सांगेल? मी सांगू सर का? मी हा. हा. मी प्रभाकर शंकर. हा, कृषकः सांग. जलेन क्षेत्रं सिंचति. बरोबर. कृषकः जलेन क्षेत्रम सिंचती. इथे किम म्हणजे द्वितीय अपेक्षित आहे, त्यामुळे क्षेत्रम आलं. आणि मग कशाने? तर पाण्याने, म्हणून आपण त्याची तृतीया केली. कृषकः जलेन क्षेत्रम सिंचती. तस्मिन उपवने किम रोहती? कोण घेईल? हम्म, घ्या मी शुभाताई. सांगू शुभा. घ्या हा. घ्या. तस्मिन् उपवने पुष्पवृक्षेषु रोहति. फुलांची झाडे फुलांची झाडे उगवतात. नाही, रोहती म्हणजे काय? हा. काय रोपण. पेरतो अशा दृष्टीने ना. पेरतो. हा. अच्छा अच्छा रोहते. रोहती म्हणजे हा पेरणी, उगवणं असं आहे ना. हा हम्म. हा. मग हे बरोबर होईल का? पुष्पवृक्षेषु. नाही, ऍक्च्युली वृक्षच्या तुम्ही सप्तमी नाही. केली एकतर. ठीक आहे ना. हा. किम आहे म्हणजे हम्म. द्वितीय आहे. काय 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 पेरतो? हा. धान्यम होईल का? हा, तर मग धान्यम तस्मिन हा सस्यम. उपवने धान्यम हा सस्यम गोधूमः रोहती म्हणजे हा हा धान्य, हा. इतर काही हो वस्तू हो किंवा हो. गहू रोहती हा पेरतो. हा हा. अच्छा अच्छा. तर हा. बीज असं म्हणायचं असेल तर बीजम म्हणता बीजम येईल का? रोहती म्हणजे तुम्ही हा. त्याचं द्वितीय करा, बीजम किंवा रोहती. पुष्पम बीजम असं म्हणजे पुष्प फळांच्या बीजम पण पुष्पस्य चालेल. बीजे किंवा पुष्पस्य फळांच्या बिया बीजं असं. काय ते? पुष्पस्य बीजं रोहति. हा, पुष्पम चालेल. म्हणजे म्हणजे तुम्ही हा फळांच्या असं. पुष्पस्य म्हणजे फुलांची बिया असं म्हणायचंय का? अच्छा, हा ठीक. तसंच. चालेल, मग ठीक आहे. षष्टी आहे, रोहन. त्याची हम्म, संबंध आहे, त्यामुळे षष्टी हम्म. चालेल त्याची. ठीक आहे. सस्य म्हणजे काय सर? सस्यम म्हणजे सस्य धान्य. धान्य म्हणजे सस्यम दोघांचे अर्थ धान्यच आहे. ओके. आणि गोधूम तर ते म्हणजे आणि गहू. गोधूम पुष्पमचं म्हणजे गहू. पुष्पवृक्ष हा असं होईल ना. पुष्पवृक्ष हा पुष्पम घेतलं पेरतो असं म्हणत नाही ना आपण, नेहमी नाही. हा धान्य म्हणजे वगैरे. ते वाढते उगवत. हा. बियू हा. बियू झाड. पेरतो. हं. अच्छा हा बी बी. पेरतो आपण ना नॉर्मली. हा बी- हा हा. हा. पुष्पबीजम रोहित. पुष्प बीजम रोहती चालेल. म्हणजे बीज पुढे ते तसं आलं पाहिजे. काय पेरतो तर ते तसं काहीतरी आलं पाहिजे. ठीक आहे ना. हम्म. गोधूम म्हणजे गहू नाही का? गोधूम म्हणजे गहू. हा. गोधूम. हम्म. हे केलं का आपण? तेषु क्षेत्रेषु कानी रोहंती? कोण घेईल?
शेतेषु शेतेषु कानि रोहन्ति. शेतात. तेषु कानी म्हणजे काय ना? कानी म्हणजे हा, कानी म्हणजे नपुंसकलिंगी आहे ते. ठीक आहे ना. मग धान्यम म्हणू शकतो. धान्यम हो, ते रोहन्ति. धान्यच म्हणतो आपण. किम के कानी सारखं ते बहुवचनी आहे. तर जे काय सांगू त्याचं बहुवचन असलं पाहिजे. तेषु क्षेत्रेषु धान्यानि रोहन्ति ना. त्या शेतात. धान्यानी, सस्यानी. इथे वृक्षाने पण लिहिलंय उदाहरणामध्ये. मी तुम्ही सांगत होतात ना वरती, तसे इथे वृक्षाणी, अच्छा. नाना विविधानी वृक्षाणी रोहन्ति. रोहन्ति. बहुवचन ते असल्यामुळे वृक्षाणी रोहन्ति आले. काय ते सस्यानी म्हणजे सस्यानी म्हणजे सस्यानी धान्य वृक्ष ना, धान्य ना ते. धान्य. स्लॅश आहेत ना. सस्यानी रोहन्ति, पुष्पवृक्षाणी रोहन्ति, नाना विधानी वृक्षाणी रोहन्ति. म्हणजे काय काय आपण आता तर इथे आपण शब्द लावतो मराठीमध्ये असा झाला. हा, तर मराठीमध्ये आपण वृक्ष म्हणजे असं मोठी झाडं असं म्हणतो ना. हो, आपण ते प्लांट म्हणजे हा, छोटी झाडं असेल तर बरोबर आपण रोपं असं म्हणतो. मग बरोबर त्याला बरोबर. मग रोपाला शब्द काही रोपाला आहे का? मला आता इमिजिएट आठवत नाहीये. हा. ठीक आहे. बघून सांगेन मग काहीतरी. ठीक आहे. सर, या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नात काय फरक आहे? सारखाच प्रश्न विचारला गेला का? तसं मी दुसऱ्यामध्ये बहुवचन आहे. एक वचन आहे, तिसऱ्यामध्ये अनेक वचन आहे. बहुवचन. त्यामुळे इथे रोहती झालंय आणि इथे रोहंती झालंय. ठीक आहे ना. व्यापारी ना. ते पुष्पवृक्षाणी कसं आहे? तर पुष्पवृक्षाः असं येईल ना, कारण तो ते मॅस्क्युलाइन नाउन पुष्पवृक्ष आहे ना ना, ते. नाही पुष्पवृक्ष हो निपुंसकलिंगी आहे ना ते. हो हो. हा, म्हणून ते तसं आलंय ते. तो वृक्ष पुष्पवृक्ष, बहुवचन ते आहे ना. पुष्पवृक्ष असं आहेत. म्हणून ते नपुंसकलिंगी असल्यामुळे ते पुष्पवृक्षाणी झालेत. द्वितीयाच आहे ही. द्वितीया बहुवचन आहे. ठीक आहे. सर बुक म्हणजे मध्ये वृक्षाणीचं ते विभक्ती ती अकारांत पुल्लिंगी आहे का नपुंसकलिंगी आहे? इथे वृक्षाने लिहिले म्हणजे मला ते वाटते की तो नपुंसकलिंगी असावा, म्हणून ते पुष्पवृक्ष नपुंसकलिंगी असावा, म्हणून ते वृक्षाणी केलं. फलम सारखं चालतंय ते, म्हणून ते हो हो हो. पुष्पवृक्षाणी. फलानी तसं पुष्पवृक्षाणी. हा, ते कोण काय फुलांचे झाड असं म्हणतो ना आपण. असं म्हणतो ते आपण. हा, हा, त्यामुळे मग ते ती फुलांची नपुंसकलिंगी. झाडे असंही परंतु म्हणतो आपण. हा. नाना विधानी दिलंय ना वृक्षाणी, ते वृक्षाणी कसं? वृक्षाः रोहन्ति असं म्हणू ना. हा, कळलं नाना मला तुमचं विधानी काय म्हणणं आहे. ते वृक्ष म्हणून वृक्षाः. असेल ते कदाचित. हा, पण ते मग तिथे आपण नॉर्मली वृक्षाः तो हवाय का सर? वृक्ष पाहिजे तिथे, किंवा मग वृक्षाः. अकारांत वृक्षाः पाहिजे. नाही, अकारांत द्वितीया बहुवचन. बहुवचन पाहिजे त्याला. ठीक हा, आहे ना. तेच बहुवचन हा, म्हणते हा, मी. हा. देवम मग देव वृक्षाः देवान हवं का तिथे? वृक्षान येईल मग ते. वृक्ष हा, तेच. नपुंसकलिंगी आहे का पुल्लिंगी आहे मला तो माहित नाही. वृक्ष, पुल्लिंगी तो आहे. तो वृक्ष 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 म्हणतो आपण. पुल्लिंगी आहे. पुल्लिंगी. मग ते वृक्षान येणार मग ते. हे चेक करावं वृक्षाः लागेल येईल ना? मला. हा, वृक्षाः नाही नाही, येईल. द्वितीया पुल्लिंगी येणार, द्वितीया अनेक बहुवचन येणार ते ना. किंवा तुम्ही एक वृक्ष काय लावतो काय. ऍक्च्युली रोहंती जे आहे ते तेषु ते बहुवचन असल्यामुळे मला वाटतं ते नाही. रोहंती काय पेरतो आणि कोण पेरतो हे अकर्मक क्रियापद आहे, त्यामुळे ते प्रथमातच चालत असणार. हे सगळं प्रथमाच आहेत ऍक्च्युली. सॉरी. वृक्षाः आपण पाहिजे म्हणजे. हा, तृणानी वापरू शकतो ना. हा, चालेल चालेल चालेल. तृणानी. सर रोहन्ती म्हणजे अनेक वचन आहे ना सर? रोहंती अनेक वचन आहे, म्हणून आपल्याला जे आपण घालतोय त्याचंही अनेक वचन पाहिजे. पाहिजे. वृक्षाः. पण आणि ते रोहंती काय पेरतो कोण पेरतो याचं उत्तर एकच येतं. त्याच्यामुळे ते अकर्मक क्रियापद आहे. त्याच्यामुळे त्याची जे काय आपण वापरू त्याची प्रथमा बहुवचन येणार. मी द्वितीया म्हणत होतो, पण ते प्रथमा बहुवचन. प्रथमा बहुवचन. ठीक आहे. नेक्स्ट कोण घेईल? मी वाचू शुभदा पाठक. वाचा. वाचा. आपणिकः किम विक्रीणाति. विक्रीणाति. आपण म्हणजे काय? आपणिकः म्हणजे काय?
आपणिक म्हणजे दुकान. दुकानदार हा. दुकानदार. काय विकतो? दुकानदार व्यापारी. हम्म. कशाची विक्री? किम दुकान सर का दुकानदार? विक्रीणाती म्हणजे काय? विक्रीणाती म्हणजे काय? विकणे. विकणे का खरेदी विकणे. करणे? विकणे. विकणे. बर, ठीक आहे. काय विकतो? दुकानदार काय धान्य. विकतो? ओके. धान्य. 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 गोधूमः आपणिक धान्यानी विकण्यानी. हा, गोधूम पण चालेल. मग त्याचे मग बरोबर आहे, गोधूम पण चालेल. गोधूमः. काय विकतो? धान्य विकतो. काय, कोण विकतो? आपणिक विकतो. म्हणजे इथे त्याची द्वितीया येईल. ठीक आहे ना. म्हणजे धान्यानी म्हणून बहुवचन केलंय तिथे. ठीक आहे. मग पण ते त्याच्यामुळे नाना विविधानी धान्यानी असं हा, पण म्हणता येईल. तसंही चालेल. विविधानी धान्यानी पण चालेल. ही प्रथमा आहे ना, धान्यानी. नाही, काय बहुवचन. विकतो? काय विकतो? धान्य विकतो. धान्य विकतो. कोण विकतो? हो, हो. आपणिक विकतो. म्हणजे म्हणजे हे द्वितीय बहुवचन. सकर्मक आहे, त्यामुळे द्वितीया बहुवचन. द्वितीय बहुवचन. क्षेत्राणी कह कर्षती. कर्षती म्हणजे नांगरणे. मी वाचू सर? वाचा. एक वाक्य आहे ना अजून, क्षेत्राणी गणेशा किम कह क्रीडती. कर्षती. हा. म्हणजे शेतामध्ये कोण नांगरतो? बरोबर. सर, काय एक उत्तर वाक्य येईल? राहिलं पुस्तकातलं. राहिलं काय वाक्य ते? गणेशा गणेशा किम किम क्रीडती. क्रीणाती. राहिलं वाटतं ते. गणेश काय खरेदी करतो? मग काय होईल त्याचं उत्तर? गणेश गोधूम. गोधूनम. चालेल. गोधूम. गोधूनम, घृतम. घृतम, धान्यम, शाकम क्रीणाती. फलम हा. पण चालेल ना? बरोबर. फलम क्रीणाती. चालेल. क्रोणाती म्हणजे खरेदी करायचं सर. बरोबर. क्रीणाती म्हणजे खरेदी, विक्रीणाती म्हणजे विक्री. विक्री. नेक्स्ट वाक्य घ्या विनायताई. क्षेत्राणी कहा कर्षती. हम्म. शेतामध्ये कोण कर्षणे म्हणजे सर? नांगरतो. हा. शेतामध्ये कोण नांगरतो? बरोबर आहे ना सर? शेतकरी. काय म्हणा? क्षेत्राणी दोन उत्तर येऊ शकतात. बैल पण नांगरतो, शेतकरी पण नांगरतो. राईट. बलिवर्धः. बलिवर्धः किंवा कृषकः कर्षती. आणि ते कहा विचारले म्हणजे प्रथम अपेक्षित आहे, त्यामुळे बलिवर्धः कृषकाची पण प्रथम आहे. हल्ली ट्रॅक्टर पण होऊ शकेल ना. काय ते? बलिवर्धने सह कृषकः कर्षति. हा, तसंही चालेल. तृतीया करायची आणि बलिवर्धः बलिवर्धनेसह कृषकः वर्षती असंही चालेल. बरोबर आहे. कर्षती. सर, एक डाऊट आहे. बोला. सर, फर्स्ट वन कृषका किम सिंचती. आन्सर कृषकः क्षेत्रे जलम सिंचती असं लिहू शकतो का? क्षेत्र म्हणजे शेतात सिंचतो असं म्हणायचं का? चालेल. हा, क्षेत्रे जलम सिंचती. चालेल. म्हणजे तुम्ही शेतात सिंचती असं म्हणताय तर चालेल. ओके. हा, इथे गणेशा इथे आलं बघा. आपण घेतलंय आता. घृतम आहे का? हा, घृतम बरोबर आहे. घृतम धान्यम शाकम क्रीणाती. हा. सुहासिनी किम रचयती. रचयती म्हणजे रचना करायची. बरोबर. काव्यम. बरोबर. सुहासिनी काव्यम किंवा पद्यम रचयती. सुहासिनी हे दीर्घ इकारांत आहे, त्याची प्रथमा सुहासिनीच होते. ठीक आहे, म्हणून इथे सुहासिनी तसं आलेलं आहे. ठीक आहे, हे तुमचं होईल नंतर. जसं नदी सारखं चालतं. नदीचा दीर्घ आहे ना, त्याची प्रथमा नदीच होते, म्हणजे इथे पण सुहासिनीच झालेलं आहे. आणि काय रचते? काव्य रचते, म्हणजे द्वितीय आलेली आहे, म्हणजे काव्यम किंवा पद्यम रचयती. हा, पुढचं वाक्य. गीता किम परिवेशयती. परिवेशयती म्हणजे सर परिवेशयती म्हणजे वाढणे. परोसना जो आहे ना हिंदी शब्द, तो ह्याच्यावरनं चालतो.
गीता पूरिकां परिवेशयति वेशयति. चालेल. परिवेशयति गीता शाकं कथिकां कुंडलिकां परिवेशयति. पूरिकां. म्हणजे काय जलेब्या ना, जलेब्या ना. जिलबी. हा, कुंडलिका म्हणजे जिलबी ना. हा बरोबर, तर जिलबी. कथिका म्हणजे कथिका म्हणजे कथिका कढी ना, म्हणजे कढी कढी. हा कढी कढी. कढी शाकं म्हणजे भाजी. गीता आणि शाकं म्हणजे भाजी. 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 हा. जलम कृतः वर्धती. वर्धते म्हणजे वाढणे, भरणे. पुस्तकामध्ये भरणे. वर्धती आहे का वर्धते आहे? तडागे वर्धती आहे. तीच आहे का? हो हो, वर्धती. ओके ओके. वर्धती. तडागे हा, जल कुठे वाढते, जलागे किंवा आणखीन काही उत्तर माहिती असेल सांगू शकतो. तळ्यात. तळ्यात. तडागे म्हणजे तळ, तलाव दोन्ही एकच. विमला नदी. पुत्र निवसती. हा, नदी पण चालेल. ओके. पण नदीचं मते मग हा. आपल्याला इकारांताचं ते सरोवरे शोधावं लागेल. वापरू सरोवरे. सरोवरे सरोवरे पण चालेल, चालेल. सरोवरे पण चालेल. हा. ठीक आहे. वर्धती म्हणजे काय सर? वर्धती म्हणजे वाढणे. वाढणे किंवा भरणे. जलम तडागे वर्धती. म्हणजे नदी कशाने भरते किंवा तलाव, तलावाला जास्ती सोयी बरोबर वाटतं ते. तलाव कशाने भरतो. सरोवर. हम्म. पुढचं कोण घेईल? विमला पुत्र विमला निवसती. खेटके निवसती. मी घेऊ का राधिका जोशी? हा, घ्या राधिका ते. विमला नगरे विमला निवसती. कुत्र निवसती. हम्म, विमला कोठे राहते? हम्म. विमला खेटके. नगरे निवसती. हा, विमला नगरे किंवा विमला गावाला आपण काय सप्तमी शब्द पाहिजे इथे. खेटके. विमला वसते गृहे खेटके ग्रामे. नगरे ग्रामे मुंबई नामक नगरे निवसती. फक्त एवढं खेटकेशु फक्त का आलं? खेड्यात राहतात. खेटकेशु चुकलंय खरं. इथे प्रथमा हा, पाहिजे. खेटके पाहिजे ना. एक वचन पाहिजे तिकडे. हा, खेटकेच खेटके. पाहिजे तिथे. बरोबर, बरोबर. खेटके पाहिजे. टायपो आहे इथे. हो. खेडकेशू म्हणजे अनेक वचन झालं ना सर? हा, म्हणजे एकटी विमला खेड्यात कशी, अनेक खेड्यात कशी राहील? अनेक खेड्यात नाही राहू शकत. नाही राहू बरोबर आहे. ठीक आहे. चुकलेलं. बरं, हे संपलं इथे. काही क्वेरी आहे का या धड्यामध्ये काही तुम्हाला? नाही तर आपण पुढच्या धड्याकडे वळूया. सर, आपण हे संस्कृत मध्ये कंपाऊंड वर्ड्स वापरतो ना, कंपाऊंड म्हणजे म्हणजे तुम्हाला संधी दोन म्हणायचे का शब्द समास जोडून. म्हणायचंय? हा, हा? संधी म्हणायचे का संभ- समास म्हणायचंय? म्हणजे नाही, आपण त्याला कंपाऊंड वर्ड्स म्हणतात. दोन शब्द जोडून एक शब्द बनवतो ते. बरोबर. ते संधी. संधी जसे की आपण एक उदाहरण घेतलं होतं. म्हणजे ते जरा कन्फ्युजिंग होत होतं, म्हणून म्हटलं आपण नंतर विचारूया कधी वेळ काय असला होतं तर. ते? तर ते आंब्याचे झाड, समजा एक्झाम्पल घ्या, उदाहरण. हम्म. ते आम्रम आमरा असं घेतलेलं, आंब्याचे झाड. पण आमरावरनं आपल्याला आठवतोय की आंबा, म्हणून बरोबर. आपण आम्रह अधिक वृक्षः ते दोन्ही जोडले की आम्र वृक्षः असं म्हणू शकतो का आपण कंपाऊंड म्हणू शकतो. तुम्ही केवळ समास तसं केला वापरले म्हणजे तर जास्त आंबरस्य क्लॅरिटी येते. वृक्ष असं होतं, म्हणजे आंब्याचे फळ असं आपण म्हणतो तिथे. म्हणजे हा आम्र समास आहे. वृक्ष हा, होऊ शकतं. आम्रवृक्ष जर तुम्ही एक शब्द केला तर विभक्ती जी चालते ती दुसऱ्या म्हणजे वृक्षावरनं चालणार. ठीक आहे ना? अच्छा. नाही, आंब्याचे झाड फक्त ते दाखवायचं होतं तेवढंच. हो. आम्रवृक्ष म्हटलं तर, आणि मग वृक्षाचा वृक्ष अकारांत होतो मग ते, त्यामुळे आम्रवृक्ष पण अकारांत होईल आणि विभक्ती मग संपूर्ण त्याच्याप्रमाणे चालेल, अकारांताप्रमाणे चालेल ती. ठीक आहे ना? ठीक आहे. ह्याला समास Thank you. म्हणतात ऍक्च्युली. होईल तुमचं समास नंतर. म्हणजे मराठीत पण आहे समास. ओके. जे आपण जास्त. आणखीन हा, एक प्रश्न होता सर, की आता हे प्रश्न असतील तर त्याचं उत्तर कुठल्या विभक्तीत येणार आहे, किंवा म्हणजे एकवचन का बहुवचन, ते त्या किम किंवा कानी ह्याच्यावरनं शोधायचं. त्याच्यावरनं आपल्याला समजू शकतं. हो. हो, ओके. किंवा क्रियापदाच्या किंवा क्रियापदावरनं पण कळू शकतं आपल्याला. बरोबर. हा.
पण मग तुम्ही जो शब्द घालणार आहात तो कर्ता आहे का हो हो कर्म आहे याच्यावर पण ते डिपेंड राहील. म्हणजे बरं. काय पण प्रश्न हा. विचारल्यावरच कळेल ते. हा ना? बरोबर. नाही, नुसता हा शब्द वापरला होता, शब्दामध्ये ते दिलं होतं आंब्याचे झाड म्हणून. म्हणून हम्म. मी म्हटलं आंब्याचं झाड म्हणून हे जास्त क्लॅरिटी, आम्रवृक्ष म्हणून वापरलं तर काय? हो चालेल चालेल. हा. म्हणजे असे समास म्हणजे संस्कृतमध्ये समास नाही खूप ते आहेत. हा हो, वाक्यात उपयोग केलेला नाहीये, हा हा वापर केलेला नाहीये. हम्म. हं. चला ठीक आहे सर, नंतर पुढे बघू आपण. ओके. येईल तुम्हाला समास नंतर कधीतरी, बरंच पुढे हो. येतील, इतक्या लवकर नाहीये. हा ठीक आहे ना. हा. त्याच्या नंतरच आहे. हा आता आपण 9वा पाठ सुरू करूया. शंका नाही ना आणखीन कोणाला काही? सर दुसरा सर, प्रश्न इथे आहे ना, रिकाम्या रिकाम्या जागी जागा योग्य भरा. शब्द भरा पण आहे. इथे आहे का दुसरा प्रश्न? हो आहे ना, ना. रिकाम्या रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. कसं आहे? आहे का? मग तुम्ही जरा हो, करा तो आहे. गृहपाठ म्हणून, कारण माझ्याकडे सध्या तो टाइम नाहीये. अच्छा. ओके. ठीक आहे. परीक्षा भोजनालय कुंडलिका खादती. सर एक फक्त प्रश्न होता की हे जे उत्तर आहेत हे धड्यातली जी उत्तर आहेत तीच तुम्हाला लिहायचेत का तुम्हाला नाही पाहिजे नाही नाही, ते? असं तुम्हाला प्रश्न असं जर काही नाही. विचारला आणि जनरल पर्पज शब्द असं वाटलं तर तुम्ही हा. स्वतःच लिहू शकता. ओके. जरुरी नाही फक्त धड्यातच द्यायला विभक्ती त्या पाहिजे. ह्याच्यामध्ये सांभाळायचे, बाकी नाही. बरोबर बरोबर. फक्त ओके. धड्याच्या रिलेटेड काय प्रश्न नाही, एवढंच फक्त कन्फर्म करा आणि मग जनरलाइज वाटलं तुम्हाला तर तुम्ही लिहू शकता तुमचं स्वतःचं उत्तर. बरं बरं. ओके. ओके. 9वा पाठ सुरू करूया. ठीक आहे ना. चालेल. आता ह्याच्यामध्ये जी क्रियापद आहेत आपण आपल्याला ही क्रियापद आधी पण गेली होती, तर तुम्हाला ऑब्झर्वेशन येईल ह्याच्यामध्ये की ह्याच्यामध्ये धार यती हा जो य प्रत्यय जो येतो ना, ओके, तर हे सगळ्या क्रियापदामध्ये आता य प्रत्यय येतो. तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की क्रियापदामध्ये ऍक्च्युली संस्कृतमध्ये जे धातू जे आहेत त्याच्यामध्ये 10 गण आहेत. आपण आतापर्यंत जे सगळे धातू पाहिले ते प्रथम गणात येतात. ओके, आणि ऍक्च्युली त्या गणाप्रमाणे त्याला एक विकार लागतो. तर जेव्हा प्रथम गणात एखादा धातू असतो त्याला अविकार लागतो, म्हणून आपल्याला तो जाणवत नाही पटकन ते अविकार लागलाय म्हणून. जसं पठचा आपण पठामी करतो, तर ते पठचा जो हलन जो जातो तो त्या अमुळे जातो. ठीक आहे. तसंच हा जो दशम गणाचा जो धातू आहे तिथे य प्रत्यय लागतो. बाकी सगळं ह्याच्याप्रमाणे चालतं. फक्त फॉर एक्झाम्पल इथे धार यती आलंय. जर हा प्रथम गणाचा धातू असता तर नुसतं धारती झालं असतं किंवा धरती, जसं आपण एक ध्रुव घेतलेला धरण्यातला. ठीक आहे, तर नुसतं धरती झालं असतं. पण हा दशम गणातला धातू असल्यामुळे इथे धार यती झालं, म्हणजे य मध्ये ऍड होतो. त्यामुळे ह्याला जो ऍड झालाय त्याला ऍक्च्युली तिथे विकार म्हणतात. तो विकार दशम गणामध्ये ऍड होतो आणि मग पुढे प्रत्यय लागतो. आता पर्टिक्युलर धातू दशम गणात का प्रथम गणात का याचं उत्तर नाहीये खरं सांगायचं तर. तो आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला तो लक्षात ठेवावा लागतो की ह्याला य लागणार आहे का नाही लागणार आहे. ठीक आहे. दशमगण म्हणजे काय सर? ऍक्च्युली धातू जे आहेत संस्कृत मधले त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे 10 गणात, 10 ग्रुप मध्ये. मग त्याला प्रथम गण, द्वितीय गण, तृतीय असं दशम गणापर्यंत म्हणतात त्याला. ठीक आहे. आणि तसं ते प्रत्येक ग्रुप केलेत आणि त्या ग्रुप मधले जसं प्रथम गणातल्या धातूला अकार लागतो तसंच दशम गणातल्या धातूला तो य लागतो. असेच मधले जे सगळे गण आहेत त्याला काय 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 धातू विकार लागतात ते पुढे येतील तुम्हाला, खूप पुढे येतील. ठीक आहे. विकरण म्हणजे ओळखण्याची खूण ना सर? बरोबर. हा. ठीक आहे. म्हणजे म्हणजे नुसताच तुम्हाला ध्रुव दिला तर कळणार नाही तो दशम गणातला आहे का प्रथम गणातला आहे. तुम्ही त्याचं हे पाहिलं धार तर कळतं की तो दशम गणातला असू शकतो म्हणून. ठीक आहे. अय अय प्रत्यय लागतो त्याला. अय प्रत्यय. हा. तर ध्रुव म्हणजे धारण करणे, धारयती. कोण वाचेल पहिलं टेबल? वाचा मी वाचू का? वाचा. कोण वाचता? नका ते वाचा.
धारयति धारण करतो, धारयसि धारण करतोस, धारयामी धारण करतो, धारयन्ति धारण करतात, धारयथ धारण करता, धारयमः धारण करतो. हॉरिझॉन्टल वाचा म्हणजे आपल्याला ते सिक्वेन्स लागतो हा, कारण ते ओके ओके. द्विवचन परत नाहीये. वाचू का मग? हा वाचा. धारयति हा धारयति तो धारण करतो, धारयन्ति ते धारण करतात, धारयसि तू धारण करतोस, धारयथ तुम्ही धारण करता, धारयामी मी धारण करतो, धारयामः आम्ही धारण करतो. मी धारण करतो. बरोबर. बाकी तुम्हाला जाणवत असे काही फरक नाहीये. जे प्रत्यय सगळे तेच लागतायत, फक्त मध्ये य आलेला आहे. ठीक आहे. तसंच भविष्यकाळचं आहे. कोण वाचेल? माधुरी ते वाचा. हो अपर्णा. वाचते. ओके, माधुरी ते वाचा. वाचते. धारयिष्यति धारण करील, धारयिष्यन्ति धारण करतील, करतात, सॉरी, नाही, करतीलच ना, भविष्यकाळ आहे. भविष्य, ओके. ते धारण करतील. करतील, ओके. तो धारण धारयिष्यसि धारण करशील, धारयिष्यथ धारण कराल. तुम्ही धारण करा. तुम्ही म्हटलं की ते ऑटोमॅटिकली आपलं येतं. तुम्ही धारण करा. हो बरोबर. धारयिष्यामी धारण करीन, धारयिष्यामः धारण करू. बरोबर. मी धारण करीन, आम्ही धारण करू. नाही ना सगळ्या याचं काय ते? द्विवचन दिलेलं नाही, फक्त एकवचन आणि बहुवचन हो, दिले. कारण ते नॉर्मली जास्त युज होत नाहीत ना, त्याच्यामुळे ती दिलेली नाहीये. पण ती माहिती असणं जरुरी आहे, कारण आपल्याला सांगता येत नाही कधी लागणार ते. ठीक आहे ना. ते दिलंच नाही द्विवचन. हा, द्विवचन नाही दिलं इथे. नाही पाठी रेफरन्स मध्ये दिलं असेल तर मला माहित नाही. त्याच्या पुस्तकाच्या शेवटी दिले का मला माहित नाही द्विवचन. ठीक आहे. हा, पुढचं कोण घेईल? तर मी घेऊ भाग्यश्री. घ्या भाग्यश्री. सर मी घेऊ. कोण? भाग्यश्री ते घ्या. हा, मी करते. कथ सांगणे किंवा कथन करणे. कथयती तो सांगतो, कथयन्ती तुम्ही सांगतात, कथयसी तू सांगतोस, ते सांगतात ना सर. कथयत तुम्ही सगळे सांगता, कथयामी मी सांगतो, कथयामः आम्ही सगळे सांगतो. आम्ही सगळे सांगतो. हा, घ्या अपर्णा ताई नेक्स्ट. तर मी घेऊ. भविष्यकाळ. कथयिष्यति तो सांगेल, कथयिष्यन्ति ते सांगतील, कथयिष्यसि तू सांगशील, कथयिष्यथ ते सांगतील, तुम्ही सांगाल, कथयिष्यामि मी सांगेन, कथयिष्यामः आम्ही सांगू. बरोबर. सर पहिली स्क्रीन दिसतीये मला. हो, कथयतीची तीच चालू आहे. भविष्यकाळ वाचला आता. अच्छा, मला वाटलं पथ काहीतरी. नाही, कथ. सॉरी. ओके ठीक. ओके, तर मी वाचू का? वाचा असं वाचा. हा. शल म्हणजे धुणे. हा. शालयती तो धुतो, शालयसी तू धुतोस, हॉरिझॉन्टल वाचा. म्हणजे शालयती म्हणजे हा. बहुवचन पण सिक्वेन्स मध्ये जाऊ दे. बरोबर. शालयती तो धुतो, शालयंती ते सर्व धुतात, शालयसी तू धुतोस, शालयथ तुम्ही सर्व धुता, तुम्ही धुता. शालयामी मी धुतो, शालयामः आम्ही सर्व धुतो. भविष्यकाळ कोण वाचेल? मी वाचू. शुभदा फाटक. वाचा शोभदा ताई. शालयिष्यति तो धुईल, शालयिष्यन्ति ते धुतील, शालयिष्यसि तू धुशील, शालयिष्यथ तुम्ही धुवाल, शालयिष्यामि मी धुईन, शालयिष्यामः आम्ही धुवू. इथे धुवम झालंय, ते चुकलंय. आम्ही धुवू पाहिजे होतं ते.
पुढचं घ्या. पाल. कोण घे मी वाचू सर? वाचा विनयते. पालन करणे. हम्म. पालयती तो पालन करतो. पालयंती ते पालन करतात. पालयसी तू पालन करतोस. पालयथ तुम्ही पालन करता. पालयामी मी पालन करतो. पालयाम आम्ही पालन करतो. पालयामह. पालयामह आम्ही पालन करतो. आम्ही पालन करतो. नेक्स्ट कोण भविष्य करेल? काळाचं पण वाचतो. तर आणखीन कोण तयारी आहे का कोणाची? मी राधिका वाचू का? हा वाधिका ताई वाचा. भविष्यकाळ. हम्म. पालयिष्यति तो पालन करील. पालयिष्यन्ति ते पालन करतील. पालयिष्यसि तू पालन करशील. पालयिष्यथ ते पालन कराल. तुम्ही पालन तुम्ही कराल. सर्व पालन. हम्म. पालयिष्यामि मी पालन करील. पालयिष्यामः आम्ही सर्व पालन करू. आम्ही सर्व पालन करू. मग कळलं असेल मला दशम धातूचं कसं चालतं त्या तुम्हाला कळलं असेल. आणखीन एक शब्द आहे पुढे तुल. कोण घेईल? कथयसी. घ्या. कोण घेईल? मी करू. मी घेऊ का? घ्या. अपर्णा म्हणते. कोण घेते? अपर्णाताई घ्या. तुल हम्म. तोलणे. तोलयती तो तोलतो. तोलयंती ते तोलतात. तोलयसी तू तोलतोस. तोलयथ तुम्ही तोलता. तोलयामी मी तोलतो. तोलयामः आम्ही तोलतो. आम्ही तोलतो. कोण घेईल आता? संजिनीताई घ्या पुढचं. संजिनीताई आहात का? बरं. आणखीन कोण घेईल? अलकाताई आहात का? अलकाताई आहात का? सर. या. Yes, yes. या. तोलयिष्यति. थांबा. तोलयिष्यति he will wait. तोलेल. हम्म. तोलयिष्यन्ति they will wait. हम्म. तोलतील. You read English only. No need. Okay. Okay. Yeah. तोलयिष्यसि you will wait. तोलयिष्यत you will wave. तोलयिष्यामि I shall wave. तोलयिष्यामः we all shall wave. बरोबर. म्हणजे इंग्लिश मध्ये फारसा फरक पडत नाही मला वाटतं. मराठीमध्ये जरा क्रियापदाचं ते रूप बदलत राहतं. Yes. विल वे शॅल वे एवढंच आहे सगळीकडे. नाही मराठी. ओके. सिंपल आहे म्हणजे. ओके. सो नाव आता आपण संस्कृत भाषेचा अनुवाद करायचं हे करू. सिक्वेन्स मध्ये जाऊ. अनघाताई वाचा. बैल जलद चालतात काय? हम्म. बलिवर्धः. हम्म. एक मिनिट. बलिवर्धः शीघ्रम चालतात म्हणजे किम चलती. नाही किम चलती. राईट. बैल म्हणजे अनेक आहेत का? बरोबर. म्हणून ते इथे चलंती लिहिलंय. इथे बलिवर्धः केलंय. चलंती. ठीक आहे ना. इथे आता इंग्लिश मध्ये वर्क लिहिलंय. मला माहिती टायपो मिस्टेक आहे की नाही. पुस्तकात काय मला माहित नाही. वॉक फास्ट असलं पाहिजे इथे. ठीक आहे. नाही वर्क फास्टच आहे. वर्क फास्टच आहे का ते? झालं असेल. कारण इथे जलद चालतात. वॉकच ते हवंय चलते हे. तिथे वॉकच पाहिजे तिकडे. ते चुकून वर हा. आणि बहुवचन केलं तर वलिवर्धः केलं म्हणून चलंती झालं. जर एकवचन केलं असतं तर ते चलती झालं असतं. चलती. हा. अंजलीताई घ्या. हो. घरात दरवाजे आहेत. आता गृहात. गृहस्य दरवाजे ना. गृहे. गृहात
घरात आहे ना. आता इथे गृहात म्हणजे गृहे हा, ना इन द घरात. हाऊस आहे इथे बघा, इथे कळतं इन द हाऊस आहे हो म्हणजे म्हणजे सप्तमी घ्यायची का सप्तमी त्याची पाहिजे. सप्तमी एक बरोबर वचन. बरोबर. गृहेत गृहेषु. दरवाजे गृहे. आणि दरवाजाला आपण काय म्हणतो? दरवाजे. दरवाज्यानं आपण द्वार पण म्हणतो, द्वार म्हणतो ना आपण दरवाज्यानं संस्कृत मध्ये. आपण हा, मराठीत पण म्हणतो ऍक्च्युली. द्वारम भवंती म्हणायचं का अस्ति म्हणायचं? दरवाजे. हा इथे दरवाजे आहेत त्यामुळे द्वारम बहुवचन. ते पण बहुवचन आहे, त्याच्यामुळे काय होईल? संती दोन्ही बहुवचन येईल, त्यामुळे गृहे द्वाराणी द्वाराणी संती. द्वाराणी संती. हा द्वाराणी संती, ते दार आहे ना ते. हो दरवाजे. हा गृहे द्वाराणी संती. द्वाराणी संती. संती. द्वाराणी कसं सर? दरवाजे आहेत ना, बहुवचन आहे ना. ओके ओके. हा नपुंसकलिंगी आहे ते त्यामुळे दार इथे म्हणतो ना. ते दार म्हणतो ना आपण. हा. द्वारम द्वारे दाराणी. अंजली जोशी आहात का? नाहीये. भाग्यश्री अंजली ते आहात का? घ्या वाक्य घ्या. हो अंजली आहे जोशी. आहे. हा घ्या वाक्य. मोठ्या घरात अनेक दरवाजे असतात. There are many doors in a big house. बरोबर. वाक्य आता हे सांगा, संस्कृत वाक्य सांगा. एक 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 वाक्य घ्या, एक 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 शब्द घ्या. मोठ्याला आणि आधी घरात बघा, ते घरात मोठं आहे त्याचं विशेषण आहे, त्यामुळे आधी मूळ जे नाम आहे त्याला घ्या आधी. गृहे. हा गृहे. हा इथे बघा हिंट आहे, इथे इन अ बिग हाऊस म्हणजे मग काय होईल तिथे? सप्तमी. सप्तमी येईल. हा हा सप्तमी. लेटर ट्राय ने बाकीचे का बोलतात? गृहम घर गृहम विपुल मोठ्या प्रमाणात. नाही, सप्तमी तुम्ही काय गृहम केली? सप्तमी काय केली? गृहम ना. गृहम द्वितीया झाली ना. आपण वरती केलं होतं बघा, इथे वरती गृहे केलंय ना इथे, गृहे गृहे म्हणजे गृहे येणार इथे. हा हा गृहे गृहे. हा अनेकाला अनेकच शब्द आहे, तुम्ही फक्त त्याची विभक्ती हा नीट करा. गृहे अनेक द्वारे असती. नाही, द्वारे कसं केलं तुम्ही? काय असतात? दरवाजे दरवाजे असतात. म्हणजे काय आहे? दरवाजा द्वितीय आहे ना. हा मग त्याची द्वितीय येणार, ते ते द्वार म्हणतो आपण त्याला. मग काय येणार? भरपूर दरवाजे आहेत, मग काय येईल? पण आधी सर नुस- हे हा. घराच्या घराला जास्त बरोबर आहे ना? घराला जास्ती बरोबर आहे, पण ते कारण घरात म्हणजे आपण आतमध्ये त्यांनी काय घराच्या केलंय, आतमध्ये. नाही त्याचं तुम्ही जर पूर्ण वाक्य बघितलं ना, तर मोठ्या घरात अनेक दरवाजे, म्हणजे एक स्टेटमेंट आहे. हा बरोबर. असती. काय केलं? आधी घराचं आपण गृहे केलं, त्याच्यानंतर काय गृहे, असतात? तर कर्म आहे दरवाजा. ठीक आहे. आणि दरवाजे बहुवचन आहे, म्हणजे कर्माची द्वितीया बहुवचन पाहिजे. आणि द्वार जे असतं ते नपुंसकलिंगी आहे, म्हणजे आपण काय केलं? त्याची द्वितीया बहुवचन पाहिजे. मग ते फलम फले फलानी सारखं चालणार, म्हणजे द्वाराणी. हा आता त्या दरवाजाचं अनेक हे काय आहे? विशेषण आहे, त्यामुळे ते पण दरवाजासारखं चालणार. म्हणजे मग काय येईल त्याचं? अनेकानी. द्वाराणी आणि अनेकानी हे झालं. आता घर कसं आहे? तर मोठं आहे, त्यामुळे मोठं हे या घराचं विशेषण आहे, त्यामुळे ह्याची सुद्धा
घराची आपण सप्तमी केली